जंतर मंतरवरच्या मोर्चाला जे लाठीमार झाला त्याचा निषेध करण्यासाठी हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अत्यंत क्रिएटिव्ह अशा स्वरूपाचे पोस्टर घेऊन हे विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले। प्रमुख मागणी जी आहे ती इथे सुद्धा दिसून येते। या मोर्चात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्या अशा मागण्या करणाऱ्या सगळे पोस्टर जे ते या तरुणांना हातामध्ये घेतलेले आहेत। विविध जयंती या जयंतीनं सगळ्या व्यवस्थेचा निषेध करत पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही व्यवस्था जी आहे ती सुधारावी अशा स्वरूपाची घोषणाबाजी जी आहे ती या मोर्चामध्ये सुरू केली आहे। पोलिसांनी सगळे रस्ते जे आहेत ते रस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारे आता बंद केलेले आहेत आणि साधारणपणे 4 ते 5 हजार विद्यार्थी आणि मोर्चेकरी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। इथून आता हा मोर्चा जो आहे त्याचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती समारोप होणार आहे। बरोबर 3 वाजता सुरू झालेला हा मोर्चा जो आहे तो 4:30 वाजता आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचलेला आहे। वैभव, सध्या आपण पाहतोय इथे मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर थोड्याच वेळात ते पोहोचतील आणि त्यानंतर या मोर्चाचा समारोप होईल। मात्र सध्या शांतता पद्धतीनेच हा मोर्चा सुरू असल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय। कुठेही कशा प्रकारे हे आंदोलन चिघळू नये या संदर्भात पोलिसांकडून कशा प्रकारे तिथे खबरदारी घेतली जाते का? पुण्यातली सध्याची दृश्य आणि मुंबईतली दृश्य आपण पाहतोय। 2 दृश्य आहेत आपल्या टीव्ही स्क्रीनवर। पेपर फुटीच्या मुद्द्यावरून राज्यभरात अशाच प्रकारची दृश्य सध्या विविध माध्यमांवर पाहायला मिळते। सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हे आंदोलन आणखी चिघळताना दिसतंय आणि त्याचे व्हिडिओज देखील सोशल मीडियावर चांगलेच तुफान व्हायरल होत आहेत। निषेध केला जातोय या विद्यार्थ्यांकडून पेपर फुटीचा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हे सर्व विद्यार्थी जमलेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत। फार मोठ्या प्रमाणामध्ये हे देशव्यापी आंदोलन होत चाललेलं आहे। त्यामुळे आता सरकारने देखील यावर लवकरात लवकर भूमिका घेणं अपेक्षित आहे। सरकार देखील यावर काय भूमिका घेईल याकडे सर्वांचं लक्ष असणारच आहे। मात्र मुंबईमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे काही नेते देखील या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुण्यामधलं हे दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आपण पाहतोय। घोषणाबाजी दिली जाते आहे। विविध लक्षवेधी प्रकारची कल्पक बुद्धीने तयार केलेली इथे फलक देखील या जेनझींच्या हातामध्ये आपण पाहतोय की तरुण मंडळी वेगवेगळ्या क्रिएटिव्ह पद्धतीनं फलक तयार करून या मोर्चामध्ये सामील होताना दिसत आहेत आणि त्या संदर्भातले वेगवेगळे व्हिडिओज देखील आपण समाज माध्यमांवर पाहिलेले असतील। सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांकडून केला जातोय। वेगवेगळ्या कल्पक बुद्धीच्या वापरातून अशा प्रकारची फलकं इथे क्रिएटिव्हिटी दाखवत या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहेत आणि सरकारचं लक्ष ते वेधत आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे हॅशटॅग देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत आणि जेवढी संख्या सोशल मीडियावर आहे तेवढीच आज रस्त्यावर देखील प्रत्यक्ष स्वरूपात दिसते आहे। त्यामुळे आता विद्यार्थी जागा झालेला आहे आणि हा विद्यार्थी आता ऐकणार नाही। त्याची एकच मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा आणि त्यासाठी हे सर्व विद्यार्थी आता रस्त्यावर उतरलेले आहेत। 2-3 दिवसांपासून आपण पाहतोय सध्या हे विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आहेत। काही विद्यार्थी हे थेट शाळेवरून तिथे आलेले आहेत। काहींची परीक्षा सुरू आहे। त्यांची परीक्षा सुरू असताना काहींना घरी देखील परवानगी देण्यात आलेली नसतानाही हे विद्यार्थी घरी न सांगता काही विद्यार्थी घरी खोटं बोलून इथे पोहोचले आहेत। त्यामुळे आजचा युवा किती जागरूक आहे या दृश्यांमधून आपण पाहू शकतो। हे सुशिक्षित सर्व युवक आहेत, युवा पिढी आहे ज्यांना सर्व कळतं आणि ते आपल्या हक्कासाठी आपल्या मागणीसाठी ठामपणे लढाई लढू शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांकडून इथे होतोय आणि ते देखील आपण या 2 दृश्यांमधून पाहू शकतो। मुंबईमध्ये देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये हे विद्यार्थी जमलेले आहेत। मोठ्या संख्येने इथे विद्यार्थी दिसत आहेत आणि शांतताच्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने इथे हे आंदोलन केलं जात आहे। मोर्चा काढण्यात आलेला आहे। तणावाची परिस्थिती काल आणि परवा मुंबईमध्ये झालेली होती, आपण पाहिलं होतं। काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, मात्र आज तरी तसं दृश्य कुठूनही समोर आलेलं नाही। से वो कैमरे के सामने नहीं है तो इससे ये कहलाता है कि हम जो कर रहे हैं वो लीगली राइट है और हम करते रहेंगे जब तक के धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं देगा। द चेंज वी वांट, द चेंज। मेरे भाई के जोशी बजाओ। एक बार ये बोल देता हूं कि जैसा इनका गुस्सा है मुझे
ही पुण्यातली दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि हा मोर्चा आता थोड्याच वेळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। मुंबई आणि पुण्यामध्ये जे आंदोलन केलं जात आहे विद्यार्थ्यांच्या वतीनं त्याचे आपण थेट दृश्य सध्या पाहतोय। शिवाजी पार्कमध्ये मुंबईमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत, तर तिकडे पुण्यामध्ये देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे लाठीमार करण्यात आला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी निवेदन दिलं जाणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना। आणि इकडे शिवाजी पार्कमधली आंदोलनाची ही दृश्य आपण पाहतोय। 4 वाजताची ही दृश्य आहे ज्यावेळेला हे आंदोलन सुरू होतं। गेल्या काही तासापासून इथे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि जमलेले आहेत आणि ते जोरदार घोषणाबाजी देत आहेत आणि त्यांची मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। हातामध्ये तिरंगा घेतलेले हे विद्यार्थी घोषणाबाजी करताना आपण इथे पाहू शकतोय। मुंबईमधली ही दृश्य आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील इथे आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि गेल्या 2 दिवसांमध्ये ज्या प्रकारची तणावाची स्थिती निर्माण झालेली होती, विद्यार्थ्यांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली होती आणि त्यांना काहींना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, तशी परिस्थिती आज तरी इथे पाहायला मिळत नाहीये।